नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी RRB ग्रुप डीमध्ये फॉर्म भरला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारीसाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे. आणि सगळ्यात पहिला जो काही विषय आपण कव्हर करत आहोत तो म्हणजे विज्ञानाचा आहे. त्याच्यासोबत GKचे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी अपलोड केले जातील. तर आजचा हा जो काही भाग आहे त्या सिरीजचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर आजच्या या सेशनमध्ये आपण सगळे जे आहेत ते जवळपास एखादे GKचे त्यानंतर सायन्सचे असे सर्व प्रश्न या ठिकाणी परत परत रिपीट झालेले सर्व प्रश्न पाहणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न परीक्षेत विचारलेले हे प्रश्न आहेत, त्याच्यामुळं काळजीपूर्वक पहा आणि या प्रश्नांची तयारी वगैरे करा. तर पाहूयात पहिला प्रश्न याच्यामध्ये की मध्य रेल्वेच्या तिकीट छपाई कारखाना महाराष्ट्रात वगैरे कुठं आहे. तर मध्य रेल्वेचं जे काही मुख्यालय आहे मुंबई हे मुख्यालय आहे. ओके, लक्ष ठेवा, हे काय आहे मुख्यालय, ज्याला आपण काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT या नावानं ओळखतात. आणि हे मुख्यालय झालं. जर तुम्हाला छपाईखाना जर विचारला तर हा मुंबईमध्ये जे काही भायखळा नावाची ठिकाण आहे या ठिकाणी हा जो छपाई कारखाना या ठिकाणी आहे. परत बघायला गेलं तर पुणे या ठिकाणी काय आहे तर रेल्वेचं प्रशिक्षण केंद्र वगैरे त्या ठिकाणी आहे. तर हे दोन महत्त्वाची माहिती लिहून घ्या आणि काही डाऊट असतील तर अवश्य मला या ठिकाणी तुम्ही कमेंट करून द्या. आणि परत पुढचा प्रश्न बघूया. आणि अजून एक सांगतो, खूप सारे विद्यार्थी येतात पाहतात निघून जातात पण सबस्क्राईब वगैरे करत नाहीत. त्याच्यापासून नुकसान असं होतं की पुढचे जे काही भाग आहेत ते सगळे मोफतपणे या ठिकाणी अपलोड केले जातात तर ते तुम्हाला मिळत नाहीत. त्याच्यामुळं सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. अशाच पद्धतीचे तुम्हाला डेली कंटिन्यू सिरीज या ठिकाणी मिळत असते. आणि हे सर्व जे आहे ते RRBनं त्यांच्या परीक्षेत रिपीट केलेले PYQ आहेत. ओके, स्पेशली करून ग्रुप डीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याच्यामुळं काळजीपूर्वक लिहून घ्या. परत घरगुती माशीचं वैज्ञानिक नाव काय आहे असा हा प्रश्न आहे. तर घरगुती माशीचं जे काही वैज्ञानिक नाव विचारलंय तर मस्का डोमेस्टिका या नावानं या घरगुती माशीला ओळखलं जातं. ओके, माशी जे काही घरामध्ये उपस्थित असते वगैरे. तर लक्ष ठेवा. बाकी होमोसेपियस हे नाव वगैरे कोणाचं आहे असा जर प्रश्न आला तर ते नाव आहे मानवाचं. आणि परत ट्रिटिकम ॲक्टिवन हे कोणाचं आहे तर हे जे आहे गहू पीक असतं ना, या गहूचं हे नाव आहे. तर लक्ष ठेवा. आणि अशाच पद्धतीचे माझ्याकडे MCQs आहेत. ओके, जो काही सामान्य ज्ञानाचा ठोकळा वगैरे विज्ञानाचा बनवला आहे रिपीट होणारे. तर अशी एक स्पष्ट स्वरूपात एक बॅच वगैरे चालू केलेली आहे. ओके, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करून द्या. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न वगैरे आहेत ती पेड आहे बट परवडेल अशी फी आहे, पण परिपूर्ण तयारी होईल असे प्रश्न त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये परत पुढचा प्रश्न असा होता की खालीलपैकी सर्वात हलका धातू कुठला. तर सगळ्यात हलका धातू जो आहे तो लिथियम हा असतो. आणि परत आता हे लोह वगैरे ते तुमच्या रक्तात असलेलं सुद्धा आहे आणि रोहा हा धातू सुद्धा आहे. ओके, रक्तातलं लोह वगैरे जे आहे जर याची जर कमतरता वगैरे असेल लोहाची वगैरे तर तुम्हाला ॲनिमिया नावाचा आजार वगैरे होतो ना. ओके, हां, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर कोबाल्ट जो आहे तो एक पद्धतीनं याचं प्रमाण जे आहे ते एक जो काही B12 जीवनसत्व आहे ना याच्यामध्ये हा त्या ठिकाणी असतो. आणि परत बघायला गेलं तर कॅन्सरच्या थेरपीमध्ये कॅन्सरची जी काही थेरपी वगैरे असते याच्यामध्ये याचा वापर वगैरे करतात. तर हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत तांब्याच्या बाबतीत बघायला गेलं तर मानवानं जे काही पहिलं वापरलेला धातू आहे हा, तर हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ऑप्शनचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन का करतोय, कारण का हे महत्त्वाचं आहे. परत फ्लेमिंगच्या डाव्या हातात तर्जनी कुठली दिशा दर्शविते. तर हा वाला प्रश्न जो आहे तो RRB ग्रुप डीला जवळपास जी काही रिसेंटली एक्झाम झाली ना 2025 मध्ये त्या परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या शिफ्टला आलेला आहे. त्यामुळं
याच्यावर थोडंसं फोकस करा. सगळे प्रश्न आलेलेच आहेत, पण रिपीट झालेले, रिसेंटली आलेले यावर सांगतोय. ओके, बघा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात तर्जनी विचारले, तर तर्जनी जे आहे ते एक पद्धतीनं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते दर्शविण्याचं काम ही करत असते. आणि परत बघायला गेलं चुंबकीय बल हे दर्शविण्याचं काम वगैरे कोण करतं, तर जो काही अंगठा असतो ना तो त्या ठिकाणी करत असतो. आणि विद्युत धारा बघायला गेलं तर जे काही तुमची मिडल फिंगर असते ना, ओके, मधलं बोट, ते त्या ठिकाणी करत असतं. बाकी याच्याशी सहसंबंध आहे किंवा नाही हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला काही ना काही प्रश्न सोडतोय त्याचं तुम्ही अवश्य मला उत्तर द्या. जेवढे तुमची उत्तरं असतील त्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. ओके, तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की नारळाच्या चौथ्यामध्ये कलूस हे कोणते ऊतक असते जे त्याला कठीण वगैरे बनवतं. ओके, तर नारळाचा जो काही बाहेरील भाग असतो तो कठीण असतो, तो टणक वगैरे असतो. तर त्याच्यामध्ये कुठल्या अशा प्रकारची पेशी वगैरे असते जे त्याला टणक बनवते, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्या पेशीचं वगैरे नाव काय आहे, तर स्क्लेरेन्कायमा हा या नावाचे जे आहे ते ऊतक वगैरे ते त्याला मजबूत बनवतं. बाकी नारळाच्या आतील भागामध्ये असलेली जी काही पेशी आहे तिचं नाव जो काही हा पेरेन्कायमा आहे ते आहे. किंवा हे जे आहे ते काय करतं, एक पद्धतीनं अन्न साठवण्याचं काम करतं. तर हेही लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर कोलेनकायमाच्या बाबतीत बघायला गेलं तर स्पेशली करून हे काय आहे, तर हे जे आहे ते जे काही वनस्पती असतात ना ते लवचिकता असते ना, ओके, लवचिकतेचं गुणधर्म हे यांच्यामुळं शक्य होतं किंवा हे त्या ठिकाणी प्रदान त्या ठिकाणी करत असतात. ओके, परत बघायला गेलं की ग्रहांच्या गतीच्या नियमाचा शोध वगैरे कोणी लावला, तर ग्रहांच्या गतीच्या नियमाचा शोध कोणी लावला म्हटलं तर केपलर यांचं नाव समोर येतं किंवा त्यांनी याच्यामध्ये संशोधन वगैरे केलेलं आहे. परत बघायला गेलं तर शॉर्टमध्ये लिहितोय आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं नाव आहे गॅलिलिओ. आणि यांनी एक महत्त्वाचा शोध सुद्धा लावलाय, त्याचं सुद्धा उत्तर कमेंट करून द्या. बाकी बघायला गेलं तर आयझॅक न्यूटननं काय केलंय, जे काही गुरुत्वाकर्षण आहे ना त्याचा शोध लावलाय. त्यासोबत त्यांनी काय केलं, गतीचे जे 3 नियम वगैरे आहेत, ओके, गतीचे 3 नियम त्यांनी त्या ठिकाणी मांडलेत. आणि यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलाय कधी 2025 मध्ये. हे PYQ आलाय, हा वालाच नाही, पण यांच्या संदर्भात न्यूटनचे जे काही गतीचे 3 नियम आहेत ना याच्या संदर्भात आलाय. त्याच्यामुळं काळजीपूर्वक यावर माहिती एकठी करा अथवा एक पद्धतीनं त्याला आपण काय म्हणू शकतो, सराव करा, सोडवा. परत आईन्स्टाईननं काय केलं, तर आईन्स्टाईननं जे आहे ते एक पद्धतीनं सापेक्षतेचा, ओके, सापेक्षतेचा सिद्धांत वगैरे त्यांनी मांडलाय, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि परत सांगतोय जेवढं होईल तेवढं आजपासून स्टडीला सुरुवात करा. सिलेबस फार मोठा आहे पण तेवढं अशक्य नाही. जेवढं होईल तेवढं आजपासून सुरू केलं तर सगळं तुमचं कव्हरअप होऊन जाईल परीक्षेपर्यंत. परत खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा सर्वात मोठा समूह आहे, तर सगळ्यात मोठा विचारलाय, प्राण्यांचा विचारलाय, तर आर्थ्रोपोडा नावाचा जो काही समूह आहे तो सगळ्यात मोठा त्या ठिकाणी मानला जातो. बाकी बघायला गेलं तर निमॅटोडा हा जो काही आहे तो एक पद्धतीनं ज्या काही गोलकृमी असतात ना, ओके, किंवा हा एक पद्धतीनं जे काही जंत वगैरे असतात ना त्यांचा हा समूह वगैरे आहे. परत पोरीफेरा एक पद्धतीनं जे काही सच्छिद्र प्राणी वगैरे असतात, म्हणजे ज्यांच्या त्वचेवर एक पद्धतीनं बारीक बारीक छिद्र वगैरे असतात, कशा टाईपचे, स्पंज टाईपचं, तर हे सगळे प्राणी याच्यामध्ये वळतात. आणि बाकी बोलायला गेलं मोलुस्कामध्ये काय असतं की यांचं जे काही शरीर असतं ते मऊ असतं. जसं की जी काही गोगलगाय असते ना, ओके, गोगलगाय, तर तिचं जे काही शरीर म्हणतोय ते मऊ असतं. तर याच्यामध्ये सुद्धा हे वळतात. ओके, थोडं हे तुम्हाला जे आहे ते एक्सप्लेन केलंय, याच्या संदर्भात थोडीफार माहिती काढा. परत कोणत्या प्रकारच्या कोळशात कार्बनचं सर्वाधिक प्रमाण वगैरे असतं, तर कोळशाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण सगळ्यात जास्त प्रमाण जे कार्बनचं असतं ते जे अँथ्रासाइट्स नावाचा कोळशाचा प्रकार आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी असतो. परत बिटुमिनस नावाचा जो काही कोळसा आहे तो एक पद्धतीनं व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ओके, मोठ्या प्रमाणात वापर याचा होतो.
बाकी पीठ याच्यामध्ये सगळ्यात कमी कार्बन आढळतं. आणि बाकी लिग्नाईटच्या बाबतीत बोलायला गेलं तर याला एक पद्धतीनं तपकिरी कोळसा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ओके, हे थोडंसं लिहून घ्या. परत बघायला गेलं तर हा तुम्हाला सोप्यातला सोपा प्रश्न कमेंटसाठी सोडतोय आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट असतील तेवढे भाग तुम्हाला भेटत जातील. ओके, समजा या व्हिडिओला 100 कमेंट जरी आले तरी 100 भाग याच पद्धतीचे करेन. तर त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं काळजीपूर्वक सगळ्यांनी दक्षतेनं उत्तर द्या. परत बघायला गेलं पुढचा प्रश्न काय म्हणतो की जठर रसामध्ये बुडवल्यावर पीएच पेपरचा रंग वगैरे कसा होईल. तर बघायला गेलं तर जठर याच्यामध्ये जर बुडवलं तर काय होतं, लाल त्या ठिकाणी होतं. ओके, हां, तर लक्ष ठेवा. आणि परत बघायला गेलं तर निळा कधी होतं, तर ज्या वेळेला जो काही पदार्थ किंवा लिक्विड आहे ते अल्कधर्मी जर असेल, ओके, अल्कधर्मी, तर त्याच्यामध्ये हा निळा वगैरे होतो. परत पिवळा किंवा हिरवा, तर हे कशामध्ये होतं, पिवळा किंवा हिरवा. जर ते आम्ल वगैरे असेल, ओके, आम्ल वगैरे असेल आणि त्याच्यासोबत किंवा एक पद्धतीनं उदासीन जरी असेल तरी त्याच्यामध्ये हा त्या ठिकाणी घडून येतो. तर अशा पद्धतीचे हे सर्व आहेत. जेवढं होईल तेवढं व्यवस्थित करा. आणि परत तुम्हाला हेही माहीत असू द्या, ज्याचं पीएच मूल्य, ओके, पीएच मूल्य 7पेक्षा कमी असतं अशा सर्वांना एक पद्धतीनं काय आम्ल म्हणतात. ओके, ज्याचं पीएच लेवल 7पेक्षा प्लस असतं त्याला आपण काय म्हणतो, आम्लारी म्हणतो. ओके, आम्लारी, ज्याला आपण बेस वगैरे म्हणतो, लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर ज्याचं पीएच 7च्या लेवल असतं म्हणजे 7 असतं त्याला म्हणतात उदासीन. जसं की त्याच्यामध्ये वळतं पाणी ना. ओके, तर लक्षात ठेवा. बाकी काही डाऊट असतील मला अवश्य कमेंट करून द्या. आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा. हे तुमच्यासाठीच आहेत. सगळं तुम्हाला या ठिकाणी दर्जेदार पद्धतीचं प्रोव्हाइड करून देईन. जेवढे होतील तेवढे आलेले प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. येतील असे प्रश्न बॅचमध्ये प्रोव्हाइड करून दिलेत, तेही तुम्हाला उपयोगी पडतील, हेही तुम्हाला उपयोगी पडतील. बाकी ज्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या, खाली माझा नंबर आहे. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.